नमस्कार. तुम्ही म्हणत असाल लागा जोडलंच खुश आहे. दोंड्याचा महिना काय लय मानवला काय जावाय काय लय खुश केला काय सासरवाडीत. होय सुट्टी तसं काय नाही. तसं नाही काय. इथून पुढं कमेंट करताना एखाद्याचं मन दुखन आणि त्याला त्रास होईल अशी कमेंट काय करू नका. तुम्ही कमेंटला रिप्लाय देत नाही, सॉरी बरं का, कोणाकोणाला दिलं नाही त्याबद्दल. आमच्या पद्धतीने म्हणजे कसं स्वीटीच्या माझ्या वेळेनुसार आम्ही प्रत्येकाला कमेंटची उत्तरे देत असतो. आणि असं नाही की कमेंट वाचत नाही, आम्ही सर्वांची कमेंट आम्ही वाचत असतो. प्रत्येक कमेंट वाचत असतो. आणि आपल्या कमेंटमध्येच प्रत्येकजण जर कोणाला कमेंट नाही आवडली आपल्या ऑनेस्ट म्हणजे जास्त निगेटिव्ह असली तर त्यातलेच कोणते रिप्लाय देतात, बरोबर रिप्लाय आपल्या यूट्यूब फॅमिलीमधले त्यातले रिप्लाय देतात. मेन मुद्दा म्हणजे असं आहे की बऱ्याचशा कमेंट आल्या त्या मी वाचलो, तर आज तुमच्या पुढं सादर करतो म्हणजे काय की मी सदान का सासरवाडीला पडेल सडेला असतो. हा एक कमेंट आहे, तर त्याचं उत्तर तुम्हाला देतो मी. लग्न झाल्यापासून म्हणजे जवळजवळ 1 वर्ष कंप्लीट झालं लग्न माझं, तर मी जयंतीला कधी आलो आहे. तुम्ही बरेचसे कमेंट करत होते पहिले जुने व्हिडिओ खाली, मी अजून बी आहेत कमेंट भरपूर तिथं की म्हणत होता की सागर स्वीटी तुम्ही जयंतीला कधी जाणार. तर त्याच्यावरनं भरपूर कमेंट करायला आम्ही जात नव्हतो, येत नव्हतो. कारण की माझं नवीन लग्न झालं, बरोबर आहे. तुम्ही तर सगळे लग्नाला साक्षी आहात, सगळे माहीत होतं. आता नवीन लग्न झालं, सण कार्यक्रम एखादा काही गोष्टी असल्या तर माणूस मनाने आवर्जून मन मोकळेपणाने येतं, बरोबर आहे स्वीटी, आहे का नाही. तर असं सणसुद्धा असलं तर यायचो जायचो. तर आता स्वीटीला तो मुद्दा झाला, बरोबर आहे स्वीटी. दुसरा मुद्दा सागर सडेल पडेल इतका असतो. तर तुम्ही म्हणसान बायको तुझी हिथं आली डिलिव्हरीसाठी आणि तू सारखा येऊन पडेल राहतोय, तुला काय कामधंदा आहे. त्याच्यानंतर तो पण विषय सांगणार आहे अरे म्हणजे किती का मोठा कामधंदा असो, आपण जाणार कुठं आता. म्हणजे आता तुमचीच बायको आता प्रेग्नेंट आहे म्हणजे मी, तुम्ही काय करणार, तुमचं काम महत्वाचं बघणार का तुम्ही माझ्याकडे येणार. इथं मस्त आहेत, मला भाव आहे, माझा आई वडील आहे इथं. पण दवाखान्यासाठी हॉस्पिटलला म्हणजे आपली थोडीफार काय ही पाहिजे ना, जबाबदारी बी पाहिजे ना, आपली काही गोष्टी आहेत ना, आधार देणे म्हणजे गरजेचं आहेत ना. म्हणजे असं म्हणजे म्हणसान की बाबा तू लय मोठा झाला मग बाकीच्यांना काय कळत नाही का ह्या त्या गोष्टी काय येतो सुट्टीसाठी. कारण की आता आमचं सगळं सुखाचे दिवस आहेत. पहिले दिवस आमचे पूर्णपणे वाईट गेलेले. वाईट म्हणजे काय झालेलं आहे, माझे वडील त्यांना शुगर झाली त्यांना. आम्ही इंदापूरला हॉस्पिटल होते, माझे मामा ते सगळे संघ घेऊन म्हणजे आमच्या वडिलाला चाला येत नव्हतं. म्हणजे मला एवढं म्हणजे मी 10वी 12वीला असेल, म्हणजे 12वीचंच वर्ष असेल माझं. मी स्वतः आणि माझे मामा आणि मम्मी सगळ्यांनी मिळून आम्ही पप्पाचा दवाखाना केलेला आहे. आमच्या वडिलाला जवळजवळ जर आठवड्यातनं जवळजवळ 3 ते 4 सलाईन लागायचे. आपले फॅमिली डॉक्टर होते, मी त्यांना गाडीवर घ्यायचो, घरी आणायचो. सलाईन संपली की त्यांना सोडायला जायचो. कारण की काय होतं, आपली पहिली बी एवढी कंडिशन नव्हती की एवढी मोठी नव्हती की वडिलाला 4 व्हीलर घ्यावा आणि त्यात सारखं हॉस्पिटलला जावं. ते पहिले दिवस वेगळे होते, जाऊ द्या. हॉस्पिटलवरनं विषय आला म्हणून सांगतो. आमच्या घरात आहेत 3 मेंबर, आता येणार आहे 4था. काय पहिले दुःखाच्या घटना म्हणजे गोष्टी झाल्या आमच्या, त्या ते हळूहळू म्हणजे आम्ही विसरत चाललो. आता ह्या नव्या आनंदात आम्ही मिक्स व्हायला लागलो. तर त्याच्यावरनं तुम्ही काय कमेंट अशा म्हणजे खतरनाक करता, काय वाईट कमेंट करता. परत म्हणसान स्वीटीला शेजारी बसवलं तुम्ही, बोलत नाही. आता माझं काय, ज्या झाले ते झाल्या, मागच्या गोष्टी गेल्या ते गेल्या, त्याचं काय मला घेणं देणं नाही. पुढचं भविष्य काय, पुढच्या भविष्यासाठी यायचं जायचं करायचं आपल्या हातात आहे ना. आमच्या घरचा करता धरता माणूस म्हणलं तर मी आणि आमची मम्मी, तर येऊन झाली 3री स्वीटी, बरोबर आहे. मग आता मी एकटा असल्यामुळं मी सगळ्या गोष्टी करणार का नाही. सासरवाडीला स्वीटी आली म्हणजे काय, त्यांचं सगळी जबाबदारी जमते का की बाबा त्यांनी सगळ्या गोष्टी करावं धरावं, मदत करू नये, हे करू नये. या गोष्टी कुणी सांगितल्या.
तुम्हाला ज्यांनी केल्या तुम्हाला तर कळल्याच आहे. म्हणजे ज्यांनी अशा गोष्टी केल्यात ती बरोबर कमेंट करतात, बरोबर सूर्य. तिथे जरी मोठं परिवार असलं म्हणजे एका मुलीच्या घरचं, तरी तिच्या प्रेग्नन्सीच्या काळात तिला तिच्या नवऱ्याची जास्त गरज असते. आणि ती झाला आता मुद्दा हा झाला त्याच्यामध्ये सासरवडीला काय येतो सकाळ जातो हे तर तुम्हाला कळलंच. नाही कळलं तर आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवू. आणि मी काही काम करत नाही, रिकाम टेकडा आहे, कामच करत नाही हो. हिला वर्षभर असंच खाऊ पिऊ घातली, 2-3 टाईम मस्तपैकी तब्येत सुधारवली, मम्मीची झाली. तसं नसतं म्हणायचं. कमेंट करता असं कमेंट करता हो काय तुम्ही. प्रत्येक म्हणजे नाही का आपलं प्रायव्हेट पण सांगावं का तुम्हाला, आणि त्यातनं जरी तुम्हाला कुठं विश्वास असतो विश्वास बसणार नाही. नाही बस. मी मागचा व्हिडिओ बनवला रानामधला, केळीच्या रानामधला. तर केळी आपली काढाय आलती, म्हणजे मोडायची चालते. मग मोडायची होती केळी, तुम्हाला दाखवली. ड्रीप काढायचं होतं, ड्रीप काढत होतं. परत आपले घरापासल्या म्हणजे गावातल्या रानातल्या ज्वारी केली. ज्वारीचा व्हिडिओ तुम्ही बघितला. काही गोष्टी पर्सनल गोष्टी असतात मी दाखवत नाही यूट्यूबमध्ये. जसं आपण यूट्यूब बी करतो, तुम्ही चांगला प्रतिसाद देता, असंच कंटिन्यू आम्हाला दोघाला साथ द्या. असंच बरोबर अजून काही ना काही करू, आधीच तुमच्या साथीने असं पुढं जाऊ, हीच माझी इच्छा आहे तुम्हाला. तर मी शेती करतो, सगळ्या गोष्टी यांना पुरवतो. तुम्ही कमेंट करता त्याच्यामुळं थोडं हालतं संतुलन इकडं तिकडं. आणि काय असे मोजकेत बरं का, मोजके कमेंट म्हणजे तुम्ही चांगला व्हिडिओ बनवा, रडायचा बनवा, त्याला फिक्स म्हणजे कमेंट म्हणजे करताय. एखादी बघा रील छानशी बनवली, ही केली म्हणजे छानशी बनवली, त्याला पण तुम्ही देणार म्हणजे देणार रिप्लाय, निगेटिव्ह कमेंट करणार. आणि मेन म्हणजे सासरवाडीमध्ये मला स्वीटीचे वडील म्हणजे माझे सासरे, माझे सासू मला जावायपेक्षा मुलगा म्हणतात. मुलगा काय म्हणतात स्वीटी? मुलगा म्हणतात. हक्काने मला बोलतात मुलगा म्हणून. जसं त्यांचा शंभू मुलगा आहे तसा मी मुलगा आहे. कारण की त्यांची एकुलती एक मुलगी मला दिली, आणि मी पण एकुलता एकच आहे. माझा बारका भाऊ होता, तो पण वारला आहे. माझे वडील बी वारल्यात, आजी आजोबा बी वारल्यात, आणि आता येऊन जाऊन तिघं जर आहेच आम्ही. तुम्हाला म्हणजे आज क्लिअर केले सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळल्या असतील मी म्हणतो. आणि व्हिडिओला छान छान कमेंट करत जावं. दुसरा मेन मुद्दा असू द्या, जी निगेटिव्ह कमेंट करतं त्यांना तर मनापासून धन्यवाद. असं वाटतं की ते बी कंटिन्यू आपला व्हिडिओ बघतात, पण व्हिडिओ बघतात वेगळा, टायटल थंबनेल वाचतात आणि त्याच्यावरूनच जातात. लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा, मग टायटल थंबनेलमधून त्याचा अर्थ घ्यायचा. आणि सारखं तुम्ही कमेंट करता की हे सारखे उठून सुटून सासरवाडीत असतात, तर तसं काही नाही. एवढंच काळ आहे की माझ्या म्हणजे डिलिव्हरीपर्यंत, नंतर कशाला येते ती. स्वीटीची डिलिव्हरी झाल्यानंतर स्वीटी काय महिने राहीन, परत त्याच्यानंतर आपल्या गावाकडं आल्यानंतर घरी आल्यानंतर तिथून नंतर पुढं फॅमिलीची जबाबदारी अजून वाढली माझी. मी परत तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघणार आहे, त्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहे. आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही स्पेशल मोकळ्या रानात येऊन बसतो, मस्त वातावरण आहे. कारण की कमेंट वाचल्या बेकार काय म्हणलं ठीक आहे जाऊ द्या, असे कमेंट आलते हे काय सहन करतात. पण आता माझा म्हणजे नाही का, आधीच तर तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक म्हणजे जी गरोदर बाई असते तिला म्हणजे नाही का त्रास असतोच ना गरोदर पाण्याचा. कारण मला मम्मीने सासूबाईने सांगितलं की बरं आहे तुझं, म्हणजे नाही का आत्ता एवढा माझा 9वा महिना चालू आहे, 9वा महिन्याला काय दिवस संपत आले, तर तरी मला अजून कोणताही त्रास झाला नाही. मध्ये मध्ये उलट्या व्हायच्या, ते पहिल्या 3 महिने 4 महिने होतातच, पण तिथून पुढं काहीसुद्धा त्रास झाला नाही मला, मी खरं सांगते. आणि मम्मींनी सासूबाईंनी सांगितलं की इतका काय बायांच्या तर खूप उकळते, म्हणजे नाही का कंबर ही जाते सगळी, म्हणजे उठता बसता येत नाही. तसं मला काहीसुद्धा त्रास झाला नाही जितका तुमच्या कमेंटचा त्रास होतो मला. मी कमेंट वाचते की असं यांच्याबद्दलच्या कमेंट, ह्यांचे म्हणजे कमेंटकडे कसं जास्त लक्ष द्यायचं नाही, जेवढं आपल्या मोजक्या आहे तेवढ्या वाचायच्या. असं नाही की मला मी अशी अपेक्षा ठेवली की मला बंगलाच पाहिजे किंवा सारखं फिरायला जायचंय. तशा काही सुद्धा माझ्या अपेक्षा नसतात. आणि माझ्या मम्मी पप्पांनी विचार करून ह्यांच्याशी माझं लग्न लावलंय. का तर आत्तापर्यंत मी सुखात आहे, इथून पुढं पण राहणार ही त्यांना तर माहीत नाही, पण मला पूर्ण गॅरंटी. आणि तेवढीच माझ्या घरच्यांना पण आहे, माझ्या मम्मी पप्पांना.
असं नाही की जास्त दिखावाच पाहिजे, असंच पाहिजे आणि तीच पाहिजे. तुम्ही कमेंट करताना की काय बघून ह्यांना पोरगी दिली, की म्हणजे मम्मीला ह्यांना कमेंट येतात, आता मी ती पण वाचते. लग्नाचा वाढदिवस झाला, स्वीटीला ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट काय दिलंय? हम्म. मोबाईल दिलाय घेऊन. म्हणजे प्रत्येकाचं कर्तव्य असतं, ज्याची त्याची इच्छा असते. आम्ही सोशल वर्क आहे, त्यामुळं सोशल वर्कच्या माध्यमातून तिला मोबाईलची गरज होती. पहिला मोबाईल तिचा खराब झाला, त्यामुळं नवीन मोबाईल घेऊन दिला. छान वाटलं. कमेंट बी त्याच्याची भरपूर चांगल्या केल्या. असं नाही की सगळंच दाखवा की आमच्यापाशी काय आहे, काय नाही. त्यामुळे तुम्हाला वाटतं की काय करत नाही, काय नाही, पण जास्त काय आमचं असं आम्हाला नाही वाटत की जास्त जास्त आपलं म्हणजे पर्सनल तुम्हाला पर्सनल सांगावं. गोष्टी म्हणजे कसं आहे, आपल्याला जास्त शेअर करणं म्हणजे बी काय काय धोकादायक गोष्टी असतात. तुम्ही समजून घ्या. आधीच काय काय आमच्या वेळ येऊन गेली की तुम्हाला सांगायची गरज नाही, आणि गरज पडली तर सांगूच पुढच्या पुढं ती काय पुढं असेल. होईल. आत्ता सध्या मग आम्ही बघा रिलॅक्स म्हणजे एकदम आनंदीमध्ये निवांत. तर छोटंसं परिवार एकदम खुश. छोटंसं पण आहे आमचं खुश, आणि तुम्हीच असं भरभरून साथ दिली, आम्हाला भारी वाटतं. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जर काय वाटलं तर नक्की क्षमा करा, आणि कोणाला चांगलं वाटलं तरी त्यांचं धन्यवाद, आणि कोणाला नाही वाटलं, चुकलं, माफ करता, आहे का? माफ करा, म्हणजे काही चुकलं असलं तर माफ करा. समजून. आता आम्ही तुमच्यापर्यंत एवढं मत मांडतोय म्हणजे तुम्हीच समजून घ्यायचं, आम्हाला असं सांगायचं, काय चुकते ते सांगायचं, पण इथपर्यंत नाही की पार म्हणाय का पार लायकी वगैरे काढून असं तसं, इतकं पण आता नाही. मी एकुलता एक जाव आहे, तर माझा हक्क आहे मागण्याचा सासरवाड्याला. ती माझा हक्क पुरवतात मनसोक्त. ह्यात काय गोष्ट वेगळी झाली? आणि काय तेव्हा काय लग्न झाल्यापासून काय मागितलंच काय तुम्ही? नाही मागितलं म्हणजे काय मागितलंय का? काहीच म्हणजे गाडी मागितली, बंगला मागितलं, म्हणजे मला कळत नाही का स्वीटी डिलिव्हरीसाठी हित आहे त्यांच्याकडं. आता सध्या संडास बाथरूमचं काम चालू आहे, आणि ह्या गोष्टी मला कळतेच ना. बरं, हा लाडाने जावं मागतोच का? तुम्ही नाही मागितलं मला सांगा कमेंट करून. तसं नसलं मागितलं तर ते तुमचा प्रश्न आहे. जाऊ द्या, जावाय कमी की या घरचं पोरग जास्त, म्हणजे नाही का मुलगा हां, असल्यावर. तर चला ठीक आहे, लय व्हिडिओ लांब करत नाही. व्हिडिओला बघा, कोण नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओला इथं चेंज करतो. बाय बाय.